आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुधारक घारेंना मोठी जबाबदारी देऊन त्याचे राजकीय पुनर्वसन करील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिले। आयोजित पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्जत खालापूर विधानसभेचा कार्यकर्ता संवाद मेळावा कर्जतमध्ये पार पडला। यावेळी शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती, शिंदे गटाचे रायगड जिल्हा युवासेना प्रमुख जितेंद्र देशमुख, मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी ह्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। नुकताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामा देऊन अपक्ष लढलेले सुधाकर घारे आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा नामंजूर करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात कामाला लागली आहे आणि आज कर्जत आणि खालापूरमधील शेकाप, शिंदे गट, मनसे उभाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सुद्धा केला आहे। नाहीतर आज वेगळा निकाल या मतदारसंघातला लागलेला आपल्याला पाहायला मिळू शकला असता। ठीक आहे, आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याची भरपाई करण्याची वेळ येतच असते। आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणे त्या निमित्ताने काम करत आलो। तुम्ही काम करत राहा, तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील, याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका काही कारण नाही। आज हा तालुका झिरवळ साहेब जसं इगतपुरी तालुका एकेकाळी गणला गेला, नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धतीने वाव त्या ठिकाणी आहे, तसा आज पर्यटन क्षेत्रात सुद्धा वाव आहे। आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणावरती वाढतोय, अशा वेळेला या तालुक्याचं सत्व, या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास, संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीतला इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या नेतृत्वामध्ये कालावधीमध्ये सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडलं जाईल, याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काही कारण नाही। आज आमचे अरुणजी मालुसरे जे उभाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करतायत, त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे। इम्तियाजी पोंजेकर असतील, सगळे दीर्घकाळाचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्या निमित्ताने काम। या वेळेला उशीर झाला, पण उशीर झाला त्या उशिराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता एवढंच या ठिकाणी तर 15 दिवसांनी माझी कर्जत खालापूरला फेरी झालं नाही असं हिरवळ साहेब कधीच कळलं नाही यापूर्वी। पण या मधल्या कालावधीमध्ये ज्या राजकीय घडामोडी असतात त्यांचं घडलं, पण नारायणराव डामसेकांनी मधल्या कालावधीमध्ये यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता, पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला। राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात, त्याच्यात काय कोण कोणाला काय दोष देऊ शकत नाही। आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे। होय, आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो अबाधित ठेवूनच आमची राजकीय वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये चालू राहील, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असे काय कारण। आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही, गीताला लढाऊपणा कसा असू शकतो, कार्यकर्त्यांच्या प्रति जिव्हाळा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला, त्याच्यामुळे आज इतकी भरगतच्या सभा आपल्याला या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळाली। आणि म्हणूनच तुम्हाला आता झिरवळ साहेब कळलं असेल, नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही, पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही देशातली जाणारी तिकीटं रद्द करून या कार्यक्रमाला आलात, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। कार्यकर्त्याची कदर, एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो, सुधा घारे सारखा लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सहकार्यांसोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो, त्याला मी परराष्ट्रात परदेशामध्ये परत एकदा जाईल, पण कर्जतला येण्याची संधी मी सोडणार नाही। हा मनातला तुमचा विचार, या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू शकताय। पण आज आपल्या माझ्या सर्व सहकार्यांना मी एवढंच आश्वस्त करतो की ज्यांनी आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला। खरं मगाशी सचिनजी तुम्ही म्हणालात की सगळे व्यासपीठावरती असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघतायत, कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमीच सजलेलं असतं, विचाराची आदानप्रदान करतं, कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो। त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी आम्ही तरी मानतोय। 9 एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही। 9 तारखेला अशोक
का विसरणार नाही, कारण 8-10 महिन्याच्या नंतर मी इथे आलो. मी सगळेजण आपण सोबत आहोत. अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण ज्यावेळेला एकत्रितपणाने येतो त्याला उद्याच्या भवितव्याची चाऊल मानामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता त्याकडे दाखवत असतो. एकदा दादांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला. आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घेतल्याच्या नंतर आपण कर्जतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं. त्याच्यामध्ये सुद्धा सुधाभाऊ तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतलात आणि दादाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीए मध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला सुद्धा 2 दिवसीय यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं. त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती. प्रचंड जाहीर सभा झाली. त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शिवधनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून पेलेला ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते. आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं. आता हे 2 महत्त्वाचे नेते आहेत, हे मला मार्गदर्शन करतील. यांना 4 मिळालं तर त्याच्यातलं हे 1 देणार आणि हे 1 देतील. ते 2 घेऊन जे 1 होईल त्यात तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण नाही. पण आदिवासी बांधवांच्यासाठी आता तारीख दोघांनी लिहून ठेवा, परत चुकवायची नाही. पुढच्या 9 एप्रिल 2026च्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे. हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाज मंदिर एका कांडासाठी त्या ठिकाणी उभा राहणार नाही, तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी समाजातला शोषित वर्ग दीर्घकाळ जो का बाजूला राहिला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये सामुदायिकरित्या करूया. एवढं त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अंतने सांगू इच्छितोय. तुम्हाला माहिती असेल जिरवळ साहेब, अजितदादांनी वारंवार उल्लेख केला, अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक 1 कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये कार्यक्रम. त्याने अनेक वेळा उल्लेख केला होता भगवानचे. मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटतं म्हणून बोलतो अशाचा भाग नाही. अनेक जाहीर करावामध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही. परकटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात. पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण, तर अजितदादा आहेत. हे मला कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगत आहे. पण भव्य दिव्य पैचं केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस आहे अशातला भाग नाही, तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्य केलं. त्याच्यामध्ये सुद्धा सुधाभाऊ तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतलात आणि दादाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीए मध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला सुद्धा 2 दिवसीय यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं. त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती. प्रचंड जाहीर सभा झाली. त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शिवधनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून पेलेला ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते. आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं. आता हे 2 महत्त्वाचे नेते आहेत, हे मला मार्गदर्शन करतील. यांना 4 मिळालं तर त्याच्यातलं हे 1 देणार आणि हे 1 देतील. ते 2 घेऊन जे 1 होईल त्यात तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण नाही. पण आदिवासी बांधवांच्यासाठी आता तारीख दोघांनी लिहून ठेवा, परत चुकवायची नाही. पुढच्या 9 एप्रिल 2026च्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे. हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाज मंदिर एका कांडासाठी त्या ठिकाणी उभा राहणार नाही, तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी समाजातला शोषित वर्ग दीर्घकाळ जो का बाजूला राहिला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये सामुदायिकरित्या करूया. एवढं त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अंतने सांगू इच्छितोय. तुम्हाला माहिती असेल जिरवळ साहेब, अजितदादांनी वारंवार उल्लेख केला,
अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक 1 कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे. त्याने अनेक वेळा उल्लेख केला होता भगवतचे. मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटतं म्हणून बोलतो अशाचा भाग नाही. अनेक जाहीर करावामध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही. परकटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात. पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर अजितदादा आहेत. हे मला कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगत आहे. पण भव्य दिव्य पैचं केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस आहे अशातला भाग नाही, तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्जतचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. जिद्द उमेद पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळेजण चालू ठेवत राहा. वारंवार यातच राहायचं आहे, विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो आहे, पक्षाची पूर्णपणाची ताकद मगाशी जे काय सगळे वक्ते बोललेत ना ते सगळं इथं बसलंय. हे जरी कमी झालं असलं तरी हे आहे, हे म्हणजे हे जरी कमी झालं असलं तरी ते इथे आहे. आणि त्याची जाण आणि जाणीव अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे की एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करत असतो. 9 वाजत आले तरी सुद्धा माझ्या माय माऊली या ठिकाणी बसल्यात. एकही माझी माय माऊली या ठिकाणी हल्ली नाही याचा अर्थ सुधाभाऊच्या नेतृत्वावरचा प्रचंड विश्वास हा त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागृतपणाने आहे. एक आपला हक्काचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनीच्या नात्याने त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. ही मनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनींच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागे राहत नसतं, ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं. तुमच्या स्वभावातला दुसरा गुण म्हणजे नम्रता ही आहे. नम्रपणाने जमिनीवरती पाऊल ठेवून चालणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही. मी याचा अर्थ काय ज्याला समजायचं असेल त्यांनी समजावा. अजय भगवानचे बरेच हे सगळे हातले त्यांना समजलं मला काय बोलायचं आहे. हाच कायम राहू द्या. शेवटी आयुष्यभरामधला हा ठेवा. तुम्हाला भविष्यातली उंची गाठण्यासाठी 100% उपयुक्त ठरेल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका करणार. लोक पाहत असतात काय मानसिकतेने कोण त्या ठिकाणी काम करत असतं, कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात. आणि या सगळ्या गोष्टीचं पाठबळ मोठ्या प्रमाणावरती पाठीमाग मिळालेलं असताना 90-92,000ची मतं अपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही. ती ताकद या खालापूरच्या कर्जतच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केलेली आहे. पण पाठीमागे वळून न बघता पुढची यशस्वीपणाने वाटचाल करा. आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत. मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये ज्या वेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल असा कार्यक्रमालाच मी एवढंच या ठिकाणी अंतर सांगतो. तो दिवस फार लांब नाही एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा एकदा माझ्या या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी